शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि इथं आल्यानंतर आपण बघा कशा प्रकारे आपला फवारा, आता हा पहिला फवारा आहे म्हणजे फुलापासून. पहिला फवारा आपला झालेला आहे म्हणजे हा दुसरा फवारा. तर आता दुसरा फवारा म्हणजे काय टाकायचं, तर आपल्याला दुसरी फवारणी कधी करायची, तर दुसरी फवारणी फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर. तर आता बघा, आपण 8 दिवसापूर्वी इथं पाणी दिलेलं आहे आणि बघा आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे फुलं लागायला सुरुवात झाली आहे. आणि फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर आता आपण काय करायचं, तर फवारा घ्यायचा. तर मग आता या फवाऱ्यामध्ये काय घ्यायचं, तर सर्वात महत्त्वाचं आता वाढीला सुरुवात होती पिकाच्या. हरभऱ्याच्या पिकाला वाढीला फुलापासून सुरुवात होत असते. तोपर्यंत ते एकदम असं जमीन लेवलला राहते, अर्धा पाऊण फूट 1 फुटाच्या आतमध्ये किंवा 9 इंचापर्यंत. तर अशा प्रकारे राहते. तर यावेळेस आता काय करायचं, तर यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारा द्यावा लागते. मग आता यावेळेस फवारा कुठला द्यायचा, तर यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमामॅक्टिन. इमामॅक्टिनमुळं काय होते, आपल्या अळी जी असेल, कारण यावेळेस हिरव्या अळीचं प्रमाण भरपूर असते, उंट अळी असते, ते घाटे पोखरणारी अळी पण याच वेळेस असते. परंतु या अवस्थेमध्ये अळीचं प्रमाण कोवळ्या, जे कोवळे भाग असतात, अशा प्रकारे हा कोवळा भाग असतो. या कोवळ्या भागावर, शेंड्यावर जास्तीत जास्त कोवळा भाग असल्यामुळे ती कातरण्यासाठी त्यातले पानं वगैरे कातरते, कळ्या कातरते, अशा प्रकारे फुलं पण कातरते. त्यामुळे ते जास्त अळी तयार होते आणि तिला अन्नद्रव्य हे एकदम कोवळं मिळते. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे थंडीचं प्रमाण भरपूर आहे, तरी पण अळी कशी काय आली, तर सर्वात महत्त्वाचं अळीचा हा काळच असतो, कोवळ्या जे शेंडे असतात ते कातरण्याचा. तर इथं अळीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं आता याच्यावर फवारणी करणं भाग आहे. तर इमामॅक्टिन 10 ग्राम आवश्यकच आहे. त्याच्यानंतर आपल्याला इसाबियन घ्या किंवा ॲमिनो ॲसिड कुठलंही घेऊ शकता आपण. आणि तिसरी गोष्ट ॲमिनो ॲसिडमध्ये कुठल्या व्हरायटी म्हणजे कंपन्याचं घेऊ शकता आपण. आणि त्याच्यामध्ये 40 मिली इसाबियन घेऊ शकता, इमामॅक्टिन 10 ग्राम घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बुरशीनाशक घेऊ शकता. तर बुरशीनाशकामध्ये मर वगैरे आहे का बघा. आता या प्लॉटमध्ये एकही झाड आपल्याला मेलेलं दिसत नाही. याचं कारण म्हणजे कसं, URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं मर लागत नाही. आणि मर लागण्याचं हे एक मुख्य कारण आहे. आणि ही व्हरायटी एकदम बलवान झालेली आहे. आणि सुरुवातीला या इथं आपण काय केलं होतं, तर सुरुवातीला आपण इथं 10-26-26 एक गोणी पेरली होती. पेरताना खत दिलं होतं. आणि त्याच्यानंतर एक गोणी या क्षेत्रामध्ये 1.5 एकर किंवा 1.25 एकर क्षेत्र असेल, तर यामध्ये आपण 1.5 गोणी दिली. या 1.5 एकरामध्ये आपण 1 गोणी दिली होती, युरिया फेकला होता. कारण त्यावेळेस थोडंसं हा पातळ झालता, डुकरांनी खाल्ला होता. आणि त्याच्यानंतर आता आपण इथं आलेलो आहोत. तर इथं आपण फवारणी घ्यायची आहे, तर इमामॅक्टिन 10 ग्राम, त्याच्यानंतर इसाबियन 40 मिली, सोबत बुरशीनाशकामध्ये मर नसल्यामुळं आपल्याला काही नाही, नॉर्मल एखादं बुरशीनाशक टिल्ट वगैरे घेऊ शकता किंवा रेडोमिल गोल्ड घेऊ शकता 40 ते 30 ग्राम. आणि सोबत आपण वाढरोधक घेऊ शकता. कोरडवाहू पीक असेल समजा, तर कोरडवाहूसाठी वाढरोधक घेऊ नका. ओलीत असेल तर आपण इथं पाण्याची सोय असेल तर आपण इथं वाढरोधक घेऊ शकता. जसं डोंगल घेऊ शकता 7 मिली, कल्टर 7 मिली, अशा प्रकारे आपण कुठलंही लिओशन घेऊ शकता 20 ते 25 मिली, दाबोली घेऊ शकता 7 मिली. अशा प्रकारे कुठलंही एक वाढरोधक आपण इथं घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथं फवारणी चालू आहे. तर या फवारणीमध्ये आपण हे सर्व घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर आपल्याला जी फुलांची संख्या आहे हे अजून वाढ होईल. आणि हे डुकरांनी खाल्लेलं जे क्षेत्र आहे आपल्याला इथं, हे पूर्ण डुकरांनी खाल्लेलं क्षेत्र जे आहे हे पूर्ण झाकून जाईल आणि एकदम वाढ झपाट्यानं होत राहील. आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादनात भर पडेल. कारण डुकरांनी इतकं रान मोकळं केलं की इथं सांगता सोयत नाही. बघा कशा प्रकारे डुकरांनी खाल्लेलं आहे. तरी पण आपल्याला इथं ॲव्हरेज चांगली आणायची असतील तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं फवारणी करणं आवश्यक आहे. बघा आता इथपासून डुकरांनी इकडं माल कमी खाल्लेला आहे, हे बघा इकडं माल जास्त खाल्ला होता. तर अशा प्रकारे इथं हे रान आता मोकळं जे आहे ते हे आता जे भरलेलं आहे तर हे अजून भरून जाईल. आणि आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारचं इथं जागा रिकामी राहणार नाही. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला जे आहे, तर पलीकडच्या साईडनं साधारण 3 तास, अलीकडच्या साईडनं 3 तास, 1.5 फुटाची आणि 3 छिद्राचं नौजल पेट्रोल पंप अशा प्रकारे आपण भरलेला आहे. औषधीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या पेट्रोल पंपामध्ये औषधी आपल्याला जर घ्यायची असेल तर पेट्रोल पंप आणि चार्जिंग पंपातलं माप वेगळं असते. याच्यामध्ये आपण साधारणतः 15 ग्राम इमामॅक्टिन घ्या, 50 मिली इसाबियन घ्या, रेडोमिल गोल्ड 50 ग्राम घ्या आणि याच्यामध्ये फक्त 7 मिली कल्टर किंवा ताबोली किंवा लिओशिन 30 मिली अशा प्रकारे घेऊ शकता किंवा डोंगल 7 मिली अशा प्रकारे घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे. बघा इथं आपण इथं इसाबियन घेतलेलं आहे. आता पेट्रोल पंपासाठी आपण इथं 50 मिली घेतलं.
रेडो मिल गोल्ड आपण इथं 50 ग्राम घेतलं, 15 ग्राम आपण इमामॅक्टिन घेतलं आणि आपण 7-7 मिली इथ्यात डोंगल टाकलेला आहे. तर अशा प्रकारे औषधी इथं टाकलेली आहे. आणि आता हे कॅन भरणं चालू आहे, त्याच्यामध्ये औषधी चालू आहे. तर अशा प्रकारे आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आणि स्वच्छ पाणी घेऊनच आपण इथं फवारणी करायची, गढूळ पाणी घ्यायचं नाही. आणि आता बघा असा हा प्लॉट जो आहे सर्वात जबरदस्त प्लॉट आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे असं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट येतील. तर बघा अशा प्रकारे फुलाची अवस्था आपण इथं बघू शकता. आणि व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी, नवीन व्हरायटी आहे. आणि शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांनी भीती वाटली 2.5 फूट अंतर 3 फूट अंतर कसं ठेवायचं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं 1.5 फुटाने सरळ सरळ जसं ट्रॅक्टरला पेरणी यंत्राला जी फणं जोडलेली होती त्यानुसार त्यांनी इथं पेरणी सुरुवात केली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी डुकरांनी खाल्ला, कारण इथं ओलीमध्ये जे पावसाळ्यात आपलं ओल होती ऑक्टोबर महिन्यातली त्या ओलीवर पेरलेला होता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं केलेलं आहे. आणि नवीन सिलेक्शन व्हरायटी आहे URUB प्रक्रियायुक्त, त्यामुळे मर वगैरे इथं लागण्याची शक्यता बिलकुल नाही. कारण आपल्या या प्लॉटमध्ये कुठेही एक जरी झाड असेल तर आपल्याला इथं दिसतेच, कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकता. कारण बलवान व्हरायटी आहे आणि ताकदवर व्हरायटी आहे.